घरात कुणी आजारी पडलं की सर्वात आधी काळजी वाटते की त्याच्या प्रकृतीची, पण त्यानंतर पोटात मोठा गोळा येतो. तो आजारांवरच्या उपचारांवर होणाऱ्या खर्चाचा विचार करून. डॉक्टरांची फी, तपासण्या, औषधं आणि रुग्णालयाचं वाढतं बिल यामुळे अनेक घरांचं आर्थिक गणितच बिघडतं. पण नागपूरकरांसाठी आता एक दिलासादायक पर्याय उपलब्ध झालाय, आणि तोही त्यांच्या घराजवळच. मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देणाऱ्या महानगरपालिकेची शहरी आरोग्य केंद्रे. सामान्य नागरिकांच्या आरोग्याला आधार देणाऱ्या या केंद्राची पाहूया खास कहाणी. नागपूर शहर वेगानं वाढणारं महानगर आणि त्याच वेगाने वाढणाऱ्या आरोग्याच्या गरजा. या गरजा ओळखून नागपूर महानगरपालिकेने शहरातील 10 प्रशासकीय विभागांमध्ये आरोग्य सेवांचं मजबूत जाळं उभारलं आहे. शहरातील 51 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 102 शहरी आरोग्य व आरोग्यवर्धिनी केंद्र आज लाखो नागरिकांसाठी विश्वासाचं ठिकाण बनली आहेत. या केंद्रांमध्ये प्राथमिक उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोफत औषध वितरण, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, विविध प्रयोगशाळा चाचण्या तसंच आवश्यक उपचारांच्या सुविधा उपलब्ध आहेत. अनुभवी वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि आरोग्य कर्मचारी नागरिकांना नियमित OPD सेवा आणि आरोग्य मार्गदर्शन देत आहेत. दोनों सर्विस क्लास और लेबर क्लास के लोग यहाँ पर आते हैं, अपना ट्रीटमेंट लेते हैं. एंड कम्युनिकेबल डिजीज़ेस यहाँ पर बहुत फैला हुआ था, जैसे कि TB और लेप्रोसी, फाइलेरिया, ये सब की जो डेंगू और चिकनगुनिया तो सीज़न में बहुत ज़्यादा फैलता था. लेकिन हमारे यहाँ आने के बाद काफ़ी कंट्रोल में हुआ है. हम लोग सर्वे कराते हैं, आशा को घर घर विज़िट करवाते हैं, तो इस एरिया में काफ़ी कंट्रोल हुआ है. मला सर्दी, पडसा, हातपाय दुखणे, डोकं दुखणे इथं मी नेहमी येते. लघवी टेस्ट होते, रक्त टेस्ट होते, स्टाफ चांगला आहे आणि औषधा सर्वच मिळतात. पैसा लागत नाही, फुकट छान आहे आणि इथं आराम मिळतो. यासाठी तुम्ही मोठ्या दवाखान्यात गेल्यापेक्षा नगरपालिकेच्या दवाखान्यात जा. महिला आणि बाल आरोग्याला विशेष प्राधान्य देत गर्भवती मातांची तपासणी, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी, लसीकरण, पोषण, सल्ला आणि नवजात बालकांची देखभाल प्रभावीपणे केली जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि कर्करोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांचं लवकर निदान व्हावं यासाठी नियमित तपासण्या आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत. मला शुगर पण आहे, BP पण आहे आणि दुखणं पण आहे. पूर्ण शरीरात दुखणं होतं आणि खाज पण पुष्कळ आहे. आणि हे जे हाताले घाव होतात, पायामध्ये घाव आहेत, मग इथे आल्यावर औषधी घेतल्यावर एक दिवसानंतर मग आराम होते आणि बरं वाटते. ही आरोग्य केंद्र केवळ उपचारांची ठिकाणं नाहीत, तर निरोगी समाज घडवण्याची चळवळ आहे. प्रत्येक नागरिकाला घराजवळ वेळेवर आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळावी, आर्थिक भार कमी व्हावा आणि प्रत्येक कुटुंब निरोगी राहावं यासाठी नागपूर महानगरपालिका सातत्याने कार्यरत आहे. निरोगी नागपूर हेच या उपक्रमाचं खरं ध्येय आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अजय राजकारणे, नागपूर. गावचा विकास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात चांगले रस्ते, मुबलक